नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण विक्रमादित्य राजाने चंद्रशेखरसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती कशी दिली आणि राजाला सुवर्ण कुंडले कशी मिळाली आणि राजाने त्याचे पुढे काय केले हे ऐकले. आजच्या भागामध्ये आपण बळीराजाने विक्रमादित्य राजाला दिलेल्या कुप्या राजाने काय केल्या हे जाणून घेऊया. भोजराजा सिंहासनावर आरोहण करण्याच्या इच्छेने पुन्हा एकदा त्याच्याजवळ आला असता 19वी पुतळी मृगाक्षी जिवंत झाली आणि समोर जाऊन म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी विक्रमासारखा उदारपणा आहे काय? असेल तरच तुला या सिंहासनावर आरोहण करता येईल, अन्यथा नाही. यावर भोजराजा म्हणाला, मला त्याच्या उदारपणाची कथा सांग. तेव्हा मृगाक्षी कथा सांगू लागली. विक्रमराजा राज्य करीत असताना सर्व लोकांची मने आनंदाने परिपूर्ण झालेली होती. ब्राह्मण आपल्या सत्कर्माने अखंड गुंतलेले होते आणि स्त्रिया पतिव्रता होत्या. पर्जन्य वेळच्या वेळी आणि योग्य तितकाच पडत असे आणि ही पृथ्वी सदा सर्वदा संपूर्ण धान्य देणारी होती. लोक फक्त पापाला भीत असत. प्रजा आतिथ्यशील होती आणि सर्व जनतेच्या हृदयात प्राणीमात्राविषयी प्रेम भरलेले होते. ज्यांचा मान ठेवायचा त्यांचा सन्मान करण्याकडे आणि योग्य त्या मनुष्याला सत्पात्री दान देण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. राजाच्या अशा उदार वृत्तीचीच ही प्रतिक्रिया होती. एके दिवशी विक्रमादित्य आपल्या राजसभेत सिंहासनावर बसला होता. राजसभेत येणारे काही मांडलिक आपल्या पदरच्या स्तुती करणाऱ्या भाटांकडून विक्रमाच्या स्तुतीची गीते गाऊन घेत होते. कोणी स्वतःच्या सामर्थ्याची फुशारकी सांगत होते, कोणी शस्त्रास्त्र प्रवीण तरुणवीर एकमेकांमध्ये हास्यविनोद करीत होते, कोणी शरणागतांना अभय देत होते, तर कोणी परलोकात काय होते याविषयी चर्चा करीत होते. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे राजे रजवाडे विक्रमाच्या राजसभेत उपस्थित होते. अशा वेळी एक पारधी राजसभेत आला आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, अंजन पर्वता एवढा प्रचंड असा एक डुक्कर अरण्यात आला आहे. आपण स्वतः येऊन ही विस्मयकारक गोष्ट पहा. लागलीच राजसभा बरखास्त करून राजा आपल्या सर्व परिवारासह वनाकडे रवाना झाला. नदीच्या काठावरील जाळीत घुसत असलेला तो प्रचंड डुक्कर त्याला दृष्टीस पडला. लागलीच विक्रमाबरोबरच्या राजांनी व वीर पुरुषांनी त्या डुकरावर आपापली अस्त्रे सोडली, पण त्या डुकरावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पर्वताकडे जाणाऱ्या एका रुंद घळीत तो घुसला. परिवारातले इतर लोक मागे पडले, तरी विक्रमाने त्या डुकराचा पाठलाग काही सोडला नाही. पुढे त्या डुकराने विक्रमाला चुकवले आणि विक्रम त्याचा शोध घेत घेत त्या पर्वतावर फिरू लागला. तेथे त्याला एक गुहा दिसली. तो डुक्कर त्या गुहेतच असेल अशा समजुतीने विक्रमाने घोडा विवराच्या दाराशी सोडून दिला आणि हातात तलवार घेऊन तो आत घुसला. थोडे अंतर आत गेल्यानंतर सर्वत्र अंधार पसरला. तरीही बाजू चाचपडत विक्रम तसाच पुढे जात राहिला. आणखी काही अंतर गेल्यानंतर त्याला एकाएकी प्रकाश दिसू लागला. त्याने आसपास न्याहाळून पाहिले. त्यावेळी त्याला एक सुंदर नगर दृष्टीस पडले. त्या नगराची तटबंदी सुवर्णाची होती. त्या नगरातील वाडे आकाशाला भिडले होते. त्यातून ठिकठिकाणी मंदिराची शिखरे दिसत होती आणि नगराभोवती गर्द वनराया पसरलेल्या दिसत होत्या. गुहेच्या बाहेर पडून विक्रमाने त्या नगरात प्रवेश केला. तेथील नागरिकांची संपत्ती आणि सौंदर्य पाहून विक्रम आश्चर्यचकित झाला. त्या नगराच्या भव्य पंथावरून फिरता फिरता विक्रम राजा राजवाड्यासमोर येऊन पोहोचला. तेथे प्रत्यक्ष विष्णू द्वारपालाचे काम करीत असलेला पाहून विक्रमाने ओळखले की हा प्रासाद विरोचन पुत्र बळीचा आहे. प्रतिहाराने विक्रम आला आहे असे जाहीर करताच बळीराजाने स्वतः त्याचे स्वागत केले आणि आलिंगन देऊन सिंहासनावर आपल्या शेजारी बसवून घेतले आणि विचारले, महाराज, आज आपण इकडे कसे काय आलात? त्या डुकराच्या पाठलागाचा वृत्तांत सांगून विक्रम म्हणाला, आपल्या दर्शनाचा योग माझ्या भाग्यात होता म्हणूनच आलो. यावर बळी म्हणाला, महाराज, आपल्या दर्शनाने मी आज धन्य झालो आहे. जणू माझे पुण्य फळाला आले. तुमच्या पदकमलांच्या स्पर्शाने माझे घर आज पावन झाले आहे व माझे कुल पवित्र झाले आहे. तेव्हा विक्रमादित्य म्हणाला, हे राजा, तुझे मन पवित्र आहे आणि तुझे कुल धन्य आहे. म्हणूनच वैकुंठनाथ नारायण याचना करण्यासाठी तुझ्या दारावर आला आहे. माझे यश तुझ्या पासंगालाही पुरणार नाही. बळी म्हणाला, महाराज,
आपण माझ्याकडे मित्रत्वाने आला आहात, तेव्हा माझ्याकडून काही वस्तू मागून घेण्याची कृपा करावी. यावर विक्रम त्याला म्हणाला, हे दानवेंद्रा, मला तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. जरूर असेल त्या सर्व वस्तू तुझ्या कृपेने मला उपलब्ध आहेत. तेव्हा बळी त्याला म्हणाला, आवश्यक व जरुरीची एखादी वस्तू तुमच्यापाशी असल्यामुळे आपणाकडून तिची याचना करवून घेण्याचा माझा इरादा नव्हता. केवळ मैत्रीखातर आपल्या भेटीची आठवण म्हणून आपण एखादी वस्तू मागून घ्यावी एवढीच माझी विनंती होती. म्हणतातच की भेट म्हणून वस्तू देणे आणि घेणे, आपले रहस्य सांगणे व दुसऱ्याचे ऐकणे, भोजनास जाणे व भोजनास बोलवणे ही मैत्रीची 6 लक्षणे आहेत. शिवाय सेवा दिल्या घेतल्या वाचून व उपकार केल्या घेतल्या वाचून मैत्री निर्माण होत नाही. आपले इष्ट व्हावे म्हणून देवांचीही प्रार्थना करावीच लागते. ही वचने सांगून बळीने विक्रमाला एक रसाची व एक रसायनाची अशा 2 कुप्या दिल्या. त्या घेऊन विक्रम पूर्वीच्याच मार्गाने वनात परत आला आणि गुहेच्या दाराशी सोडलेल्या घोड्यावर स्वार होऊन भर रस्त्याला लागला. वाटेत त्याला वृद्ध ब्राह्मण भेटला. त्याचा पुत्रही त्याच्या बरोबर होता. तो ब्राह्मण दैन्याने पिडला होता व दारिद्र्याने वैतागला होता. राजाला आशीर्वाद देऊन तो म्हणाला, महाराज, मी गरीब ब्राह्मण दारिद्र्यानो फार त्रासलो आहे. माझा कुटुंब परिवार फार मोठा आहे. मला काही द्रव्य देण्याची कृपा करावं, म्हणजे मी कुटुंबियांसह अन्नग्रहण करीन. आम्ही सर्वजण फार भुकेलेले आहोत. त्या ब्राह्मणाचे हे दीनवचन ऐकून राजा म्हणाला, हे ब्राह्मणा, आत्ता माझ्यापाशी कुठलेच द्रव्य नाही, पण 2 मौल्यवान वस्तू आहेत. त्या रसाच्या स्पर्श मात्राने 7 धातूंपैकी कोणत्याही धातूचे सुवर्ण होते आणि या रसायनाच्या बिंदू मात्राच्या सेवनाने म्हातारा मनुष्यही तरुण होतो व म्हातारपण व मृत्यू यापासून मुक्त होतो. यापैकी कोणतीही एक कुपी मी तुला द्यायला तयार आहे. या 2 पैकी कोणती कुपी देऊ ते मला सांग. म्हातारा ब्राह्मण म्हणाला, म्हातारपण आणि मृत्यू यापासून मुक्त करणाऱ्या रसायनाची कुपी मला द्यावी. तेव्हा त्याचा पुत्र म्हणाला, म्हातारपण व मृत्यू यापासून मुक्त होऊन काय फायदा? जन्मभर आपण अन्नासाठी भीक मागत राहिलो ही स्थिती कायम राहील. त्यापेक्षा आपण सुवर्ण उत्पन्न करणाऱ्या रसायनाची कुपी घेऊ, म्हणजे आपली ददात कायमची तरी मिटेल. यावरून ते पिता पुत्र भांडू लागले. हे ऐकून राजाने 2ही कुप्या त्यांना देऊन टाकल्या. त्यामुळे ते दोघेही संतुष्ट होऊन आपल्या घराकडे निघून गेले आणि राजा आपली राजधानी उज्जैनीस परत आला. ही कथा सांगून मृगाक्षी भोजराजाला म्हणाली, राजा, तुझ्या ठिकाणी असा उदारपणा असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा मनात फार खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.